नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांचे। सध्या आज आम्ही इकडे विजयलक्ष्मी नगरचे 41 बिल्डिंगच्या परिसरात उपस्थित आहोत। आमच्या बरोबर प्रभाग डी चे सह आयुक्त मोहन संके साहेब आहे। आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार नेमका आज किती बिल्डिंगचं डिमोलेशन झालेलं आहे आणि तशा प्रकारे पुढची वाटचाल पुढचा कसा प्रकारे ते डिमोलेशन करण्यात येणार आहे। साहेब काय सांगणार, आज किती बिल्डिंगचं डिमोलेशन झालेलं आहे आणि पुढे कशा प्रकारे आपण काम करणार? आता 2 बिल्डिंगवर लावलेले आहे, संध्याकाळपर्यंत 2 बिल्डिंग होतील असा अंदाज आहे आणि शनिवार आणि रविवार बंद आहे कारण 26 जानेवारी असल्यामुळे आणि सोमवारपासून पुन्हा आमची कारवाई सुरू राहणार आहे। कुठे तुम्हाला असं काल सांगण्यात आलेलं का स्टे भेटणार आहे, असं काही गोष्ट चर्चा? असं काही पेपर अजून आले नाही आमच्याकडे, अजून आले नाही तर कारवाई सतत चालूच राहणार। किती दिवसाचा कारवाई असेल? 31 जानेवारीपर्यंत आम्हाला अहवाल द्यायचा आहे 31 जानेवारीपर्यंत माननीय उच्च न्यायालयाला। धन्यवाद। हे होते मोहन संके यांनी थेट सांगितलेलं आहे कारवाई 7 दिवसाची असणार आहे आणि त्यामध्ये आता 25 जानेवारी 26 जानेवारीच्या अनुषंगाने कारवाई थांबवण्यात येईल। तशाच प्रकारे सोमवारी परत एकदा कारवाईला अंजाम देणार आहे। आता बघण्यासारखं असेल 3 बिल्डिंगचं डिमोलेशन झालेलं, उरलेली 31 बिल्डिंग कशा प्रकारे कशा पद्धतीने कारवाई करून धराशायी करणार आहे। आतापर्यंत एवढंच, प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू। नमस्कार।